गरीब घरातला मुलगा थॅलेसेमिया म्हणून आजार आहे रक्ताचा, जे प्रत्येक महिन्याला रक्त चढवावं लागतं. कमी वयामध्ये सोशल मीडियावर अक्षरशः एक आपलं उंच शिखर गाठलं त्यांनी. आपल्याला अभिमान आहे, सार्थ अभिमान आहे की एवढ्या कमी वयामध्ये त्यांनी मिलियन्स फॉलोअर्स आहेत त्याचे. नमस्कार, ड्रायव्हित भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सोशल मीडियावर त्याला कालू डॉन म्हणून अशी प्रसिद्धी आहे. चांगलं काम करतो सोशल मीडियावर, पण तो कुठे चाललाय आणि कशासाठी चाललाय हे संपूर्ण माहिती तो सांगतो. तो चाललाय समृद्धी हायवेने मुंबईला. पहिला तो काय बोलतोय ते पहिलं ऐका. नमस्कार मित्रांनो, पप्पा गाडी चालवायला समृद्धी हायवे मुंबईला निघालो आम्ही अंधेरीला. मला पुरस्कार भेटणार आहे पप्पा. आणि गाडीचा काटा पा कुठं गेलाय, डायरेक्ट 120 च्या स्पीड ना. त्याने जरा फिरी गाडी चालवायला पप्पा. लाईक करा, फॉलो करा. बघितलं, समृद्धी हायवेने चाललाय. ते जे वडील आहे, भले त्या मुलाला वाहतुकीचे नियम माहिती नाही. समृद्धी हायवेला कारचा वेग ताशी 120 किलोमीटर आहे आणि अवजड वाहनाचा 80 ते 100 किलोमीटर आहे. आणखीन तो अभिमानाने सांगतोय, बघा माझे पप्पा 120 वर, काटा बघा. आता तो अजान बालक आहे, पण त्याचे वडील तर मोठे आहेत, गाडी उत्तम प्रकारे गाडी चालवतात. सोशल मीडियावर का म्हणून तुम्ही आपली नाचक्की करता? अक्षरशः कमेंट बघा, लोक शिव्या देत आहेत तुम्हाला. त्याचं नाव, चला तो लहान आहे, पण जे गाडी चालवतात ते जे वडील, त्यांना तरी माहिती पाहिजे की इतक्या मोठ्या समृद्धी हायवेवर सीट बेल्ट घालणं किती गरजेचं आहे. बाळा, अभिनंदन आहे तुझं, तो पुरस्कार मिळतोय तो. पण कशाला तुम्ही नाचक्की करून घेता असं सोशल मीडियावर व्हिडिओ बनवायचा विदाउट बेल्ट? तुम्हाला लोक फॉलो करतात, तीच लोक तुम्हाला शिव्या घालतात. कित्येक लोकांनी कमेंटमध्ये शिव्या घातल्यात. अबे पहिला सीट बेल्ट तरी लाव असे बोलतात. त्यांच्या वडिलांना सुद्धा नाही ते बोलतात. का असं करता? तुम्हाला मिलियन्स मध्ये फॉलोअर्स आहेत. तुम्ही सांगितलं पाहिजे, मी बाबा मुंबईला मला पुरस्कार मिळतोय, त्या पुरस्कारासाठी मी मुंबईला चाललोय समृद्धी हायवेने. तर आपल्या सुरक्षेच्या हेतू कारणाने गाडी चालवताना सीट बेल्ट लावणं हे खूप महत्वाचं आहे. हे तुम्हाला लोक फॉलो करतात, लोक बघणारे आहेत, तर तुम्ही सांगितलं पाहिजे. पण हेच आता कशी लोक डोक्यावर पडलेत काय माहिती. मी बोललो ना, हे तथाकथित जे काही लोक आहेत ना, रील स्टार, ते मेहनत केल्यानंतर पैसा येतो, गाडी येते, सगळं काय येतं, पण बुद्धी येत नाही. 20-22 लाखाची गाडी घ्यायची, पण तिथंच ना 1000-2000ची बुद्धी विकत मिळाली तर ती घेतली पाहिजे. कळलं का? अपघात कधी म्हणजे वेळ कधी सांगून येत नाही. त्यामुळं गाडी चालवताना सीट बेल्टचा वापर कायम करा. प्रभू शेळके साहेब, तुम्ही सुद्धा सीट बेल्टचा वापर करा आणि तुमच्या वडिलांना सुद्धा सीट बेल्टचा वापर करायला सांगा. तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.